श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, तुमच्या मनातील सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, इंग्रजी नववर्ष 2026ची सुरुवात झालेली आहे. या नववर्षाच्या सुरुवातीलाच अनेक शुभ फलदायी योग जुळून आलेले आहेत. कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथमेश म्हणजेच गणपती बाप्पांचे स्मरण करून आणि त्यांच्या पूजनाने केली जाते. जे कार्य हाती घेतले आहे ते निर्विघ्नपणे पार पाडावे. अडथळे, संकटे, समस्या, अडचणी दूर होऊन कार्य सिद्ध यशस्वी व्हावी यासाठी गणपती बाप्पांचे आवाहन केले जाते. गणपती उपासनेमध्ये चतुर्थी तिथीला सर्वाधिक महत्त्व आहे. 2026मधील पहिल्याच संकष्टी चतुर्थीचा अंगारक योग जुळून आलेला आहे. संकष्टी चतुर्थी अंगारक योग येणे अतिशय शुभ मानले जाते. गणपती बुद्धीची देवता आहेत. गणपती हे वैश्विक देवता आहेत. आबालवृद्धांचे आराध्य, सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत आहे. पराक्रमी असले तरीही कोपिष्ट नाहीत, तेजस्वी असले तरीही तापहीन असे हे दैवत. यामुळेच दैवत्व असलेले गणपती जवळचा आणि आपल्याला हवाहवासा वाटणारा आहे. मराठी वर्षाचा पौष महिना सुरू आहे. मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी संकष्टी चतुर्थी आहे. पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. गणेश व्रतांमध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. मंगळवारी चतुर्थी आली की अंगारकी योग जुळून येतो. हे व्रत केल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतात. यशस्वी होतो आपलं कोणतंही कार्य अशी मान्यता आहे. गणपतीची शाश्वत कृपा लाभावी यासाठी गणेश भक्त, गणेश उपासक अनेक व्रत करतात. त्यापैकी संकष्टी चतुर्थीचे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. हे व्रत म्हणजे कोणालाही करता येते. तसेच बघा, येत्या 6 जानेवारी पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. अंगारकी चतुर्थीचा योग हा वारंवार येत नाही, तो वर्षातून एकदा किंवा दोनदाच येत असतो. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लालभडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायांची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पांनी त्यांना आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारक चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. आणि म्हणून जर आपण अंगारकी चतुर्थीला व्रत केलं तर आपल्याला वर्षभरातील सर्व चतुर्थीचं शुभफळ प्राप्त होतं. आणि म्हणूनच या दिवशी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या चतुर्थीचं व्रत करत असतात. तसेच ज्यांना प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीचं व्रत करायला जर शक्य नसेल तर त्यांनी हे व्रत सुरू करा, किंवा मग ज्यांना महिन्याचं व्रत चालू करायचं आहे त्यांनी अंगारकीपासून या व्रताला सुरुवात करा. कारण चतुर्थी ही अशी कोणत्याही महिन्यामध्ये आपण पकडू शकत नाही किंवा व्रत करू शकत नाही. जेव्हा अंगारक योग येतो तेव्हाच आपल्याला चतुर्थी व्रताला सुरुवात करायची असते. म्हणून ज्यांना चतुर्थी व्रत सुरू करायचं आहे त्यांनी 6 जानेवारीपासून हे व्रत सुरू करू शकता. आणि बघा, या अंगारकी चतुर्थीचा प्रारंभ 6 जानेवारी 2026ला सकाळी 8:01 होणार आहे आणि समाप्ती 7 जानेवारी सकाळी 6:54 होणार आहे. म्हणून उदयतिथीनुसार अंगारकी ही चतुर्थी 6 जानेवारी मंगळवारी साजरी केली जाणार आहे. या दिवशी आपण व्रत करणार आहोत आणि हे व्रत आपल्याला चंद्रोदय झाल्यानंतर सोडायचं आहे. त्यानंतर बघा, संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय जो आहे तर तो 6 जानेवारीला रात्री 9:16 होणार. त्याचबरोबर या वेळेमध्ये आपल्याला चंद्राची पूजा करून गणपती बाप्पांची आरती करायची आणि त्यानंतर हे व्रत सोडायचं. तरच या व्रताचं फळ तुम्हाला प्राप्त होईल आणि श्री गणपती बाप्पांचे आशीर्वाद देखील मिळतील. गणपती बाप्पा हे विद्येचे, ज्ञानाचे देवता मानले जातात. सर्व देवतांमध्ये श्री गणेश हे अतिशय हुशार देवता म्हणून ओळखले जातात, जे संकट विघ्नहर्ता देखील आहेत.
आणि म्हणूनच या दिवशी खास करून मुलांसाठी काही प्रभावी सेवा व उपाय केले जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. मंगळवारी अंगारकी चतुर्थीला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे, ज्यामुळे मुलांच्या अभ्यासात, नोकरीत प्रगती होईल. मुलांच्या जीवनातील सर्व संकट, दुःख, अडचणी, बाधा दूर होतील. बाप्पांच्या कृपेने सर्व काही ठीक होईल. मुलांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे जेव्हा पण मी माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर हा उपाय तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करायचा आहे. तर मुली दोघांसाठी करायचा आहे. हा उपाय आपल्याला अंगारकी चतुर्थीला म्हणजेच मंगळवारी 6 जानेवारीला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही मुलांना झोपण्या अगोदर हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आपल्या मुलांवरील सर्व संकट दूर व्हावीत, नजरदोष दूर व्हावा, तसेच मुलांच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी, अडथळे नष्ट व्हाव्यात, यासाठी आपल्याला हा उपाय करायचा. तर तुमची मुलं जर अभ्यास करत नसतील किंवा मुलं खूप किरकिर करत असतील, हट्टीपणा करत असतील, अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नाही, मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा तुमची मुलं ही वाईट, व्यसनी मार्गाला लागलेली असतील, तुमच्या मुलांचं मन अभ्यासामध्ये लागत नसेल किंवा मुलं अभ्यास करत नसतील, परंतु त्यांच्या ते लक्षात राहत नसेल, त्यांना काही आठवत नसेल अभ्यास कितीही केला तरी, तर मुलांचा जो आत्मविश्वास आहे तो कुठेतरी कमी असेल, तर त्यांनी सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला अंगारकी चतुर्थीला करायचा आहे. कारण अंगारकी चतुर्थीच्या दिवशी साक्षात श्री गणेश आपल्या सर्व भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वी तलावरती आलेले असतात. त्यामुळे पृथ्वीवरती जे गणेश तत्व आहे ते 1000 पटीने कार्यरत असतं आणि ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी आपण जे काही उपाय किंवा सेवा करतो त्याचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं आणि म्हणून या दिवशी मुलांसाठी हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं. गणपती बाप्पांची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते, म्हणून मूर्ती असेल तर मूर्तीवरती छान दुधाने किंवा पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा. फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा. गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, चंदन, लाल फुलं अर्पण करायची. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि गणपती बाप्पांची आरती करायची आहे. आणि नंतर संध्याकाळी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. जेव्हा आपण श्री गणेशांची विधिवत पूजा करतो आणि त्यानंतर उपाय करतो तेव्हा श्री गणेश हे प्रसन्न झालेले असतात आणि आपल्या उपायाचं आपल्याला शीघ्र फळ हे देत असतात. आता उपाय जो आहे तर तो उपाय करण्यासाठी तुम्हाला एक हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे. हा कपडा घेताना तुम्ही कॉटन असेल तर तो घ्या, नाहीतर तुम्ही हिरवे अख्खे मूग जे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला उपायासाठी लागणार आहेत. मुगाची डाळ तुम्हाला घ्यायची नाही, अख्खे मूगच तुम्हाला घ्यायचे आहेत. हे मूग घेताना तुटलेले, फुटलेले नसावे, किडलेले नसावेत, अखंड असे तुम्हाला मूग घ्यायचे आहेत. आता तुम्हाला जर 2 मुलं असतील तर मग तुम्हाला 2 हिरवे कापड जे आहेत तर ते लागणार आहेत. त्यानंतर जास्त मोठं नाही घेतलं तरी चालेल, अगदी तळहातावर तुम्ही हे जे हिरवा कपडा आहे तो घेतला तरी चालेल. जेवढी मुलं आहेत तेवढी तुम्हाला हिरव्या रंगाचे कापड घ्यायचे. त्यानंतर आपल्याला 108 हिरव्या मुगाचे दाणे घ्यायचे आहेत. प्रत्येक मुलासाठी तुम्हाला वेगळे असे 108 हिरवे मुगाचे दाणे घ्यायचे. 2 मुलं असेल तर 108 असे वेगवेगळे हिरवे मूग जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे. त्यानंतर सर्वप्रथम उपाय करायच्या सुरुवातीला गणपती बाप्पांसमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षदा, चंदन लावायचा. त्यानंतर तुम्हाला उपाय करायचा. त्यानंतर बघा, उपायाला बसताना तुम्हाला आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे. हिरव्या रंगाचा जो कपडा आहे तर तो गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला ठेवायचा आणि त्यानंतर 108 हिरवे मूग तुम्हाला एका वाटीत घ्यायचे आहे. त्यानंतर एक मूग तुम्हाला घ्यायचं आहे. ओम नमो गणपते नमः,
ओम गणगणपती नमः असं म्हणत त्या कपड्यावरती ठेवायचा. असं तुम्हाला 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. आणि एक एक हिरवा मुगाचा जो दाणा आहे तर तो तुम्हाला त्या कपड्यावरती ठेवायचा आहे. आणि त्यानंतर या कपड्याला तुम्हाला गाठ मारून त्याची एक पोटली तयार करायची आणि त्यानंतर गणपती बाप्पांसमोर आपल्याला ही पोटली ठेवायची आहे. मुलांचं नाव घेऊन त्यांच्या मागची इडापिडा निघून जावी, त्यांची प्रगती व्हावी, त्यांच्यावरील सर्व संकटं दूर व्हावीत, अशा तुम्हाला बाप्पांना प्रार्थना करायची. आणि त्यानंतर एक 5 मिनिटांनी ही पोटली तुम्हाला बाप्पांसमोर ठेवायची आणि नंतर ही पोटली बाप्पांसमोरून उचलून तुम्हाला तुमच्या मुलांच्या उशीखाली ठेवायची आहे. आणि त्यानंतर बघा, जर तुमची मुलं शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त बाहेरगावी राहत असेल तर त्यांच्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा असेल तर मुलांची घरामध्ये जी काही वस्तू असेल, पुस्तकं किंवा कपडे असतील, तिथे तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची. फक्त चामड्याची वस्तू नसावी. चामड्याच्या वस्तूपाशी तुम्हाला चुकूनही पोटली ठेवायची नाही. कपडे असेल किंवा फोटो असेल तर तुम्ही ही पोटली ठेवली तरीसुद्धा चालेल. आणि तुमची मुलं तुमच्याजवळच असेल तर मुलांच्या उशीखाली तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं, हा उपाय इथेच संपत नाही. तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला 7 जानेवारीला सकाळी उठायचं आहे. उठल्यानंतर आपल्याला स्नान करून घ्यायचं आणि त्यानंतर ही पोटली तुम्हाला मुलांच्या उशीखालून काढायची आणि ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये घेऊन जायची. जाताना तुम्हाला दुर्वा, जास्वंदाचं फूल, त्यानंतर बाप्पांसाठी नैवेद्य घेऊन जायचं आहे. गूळ खोबरं तुम्ही नेलं तरी चालेल. आणि तिथे गेल्यावर तुम्हाला सर्वप्रथम गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, फुलं, दुर्वा अर्पण करायचे. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आणि त्यानंतर ही जी पोटली आहे सोबत नेलेली, तर ती पोटली बाप्पांच्या चरणाजवळ ठेवून तुम्हाला पुन्हा एकदा प्रार्थना करायची की माझ्या मुलांना हवे तसे यश मिळू दे, मुलांची इच्छा जी आहे तर ती पूर्ण होऊ दे, मुलांच्या आयुष्यातील सर्व संकटं कमी होऊ दे, मनासारखी नोकरी मिळू दे, नोकरीमध्ये प्रमोशन होऊ दे, अशी जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे. आणि असा हा उपाय करून तुम्हाला घरी यायचं आहे. आता हा उपाय तुम्ही फक्त श्रद्धेने आणि निष्ठापूर्वक करा. तुम्हाला तुमच्या मुलांच्या बाबतीत जी कोणती इच्छा असेल तर ती नक्की पूर्ण होईल. आणि 2 मुलं असेल तर अशा 2 पोटल्या ज्या आहेत तर त्या बनवायच्या. 2 मुलांच्या उशीखाली ठेवा. दुसऱ्या दिवशी त्या घेऊन तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे किंवा उपाय आहे. नवीन वर्षातील पहिली अंगारकी मोठी चतुर्थी आहे आणि त्यामुळेच या दिवशी आपण हा उपाय केला तर तो अजिबात वाया जाणार नाही. गणपती बाप्पा जे आहेत ते आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत. अशा प्रकारे एक मुलं असेल तर एक पोटली, 2 मुलं असतील तर 2 पोटली तुम्हाला बनवायची आणि आदल्या दिवशी म्हणजे चतुर्थीला आपल्या मुलांच्या जवळ ठेवायची. दुसऱ्या दिवशी गणेश मंदिरात नेऊन गणपती बाप्पांना अर्पण करायची. त्यामुळे नक्कीच बाप्पा हे प्रसन्न होतील, तुम्हाला मार्ग नक्कीच दाखवतील आणि आपल्या मुलांच्या आयुष्यातील जी काही संकटं, दुःख, दारिद्र्य आहे ते बाप्पा दूर करतील. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला किंवा उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.